नमस्कार मैत्रिणींनो, विठाई लेडीज टेलर मध्ये आपलं स्वागत आहे. कालच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं प्रिन्स कटची कटिंग. आता त्याच ब्लाउजची मी स्टिचिंग आज तुम्हाला करून दाखवणार आहे. हे आहे बॅक साइडचा पार्ट. शोल्डर उतरू नये म्हणून मी 2.25 इंचाचा गळा घेतलाय. आता मला हे ब्लाउज माझ्याच मापचा आहे मैत्रिणींनो. मला भरपूर डीप गळा आवडतो. 10.5चा गळा ठेवलाय. मग मी 11 वर खून करून गळ्यासाठी असा चौरस तयार करून घेतलेला आहे. तुम्ही हवा तसा आकार देऊ शकता. गोलगळा, पानगळा, हवा तसा तुम्ही मटका गळा, कसाही आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. आता मी याला आलटून पलटून शिलाई मारून घेणार आहे. अगोदर मी खालच्या साईडला शिलाई देऊन घेणार आहे. पिनअप करून घेते की जेणेकरून माझं कापड सरकणार नाही. पाहू शकता मी आतमधलं कापड कट करून घेतलंय. छोटे छोटे कट मारून घेते जेणेकरून आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप चांगली येणार आहे. असे मी सगळ्या गळ्याला नॉच देऊन घेत आहे. साईडचं एक्स्ट्रा कापड कट करून घेते आणि आता आपली सोयीची बाजूने कापड काढून घेते. पाहू शकता आपला मस्त गोलगळा तयार झालेला आहे. आता साईड चारही बाजूनी ब्लाउजला कापड अस्तरला फिक्स करून घ्यायचंय. अगोदर मी खालची बाजू करून घेतली आणि आता गळ्याच्या साईडला दाब टीप मारून घ्यायची एकदम फिनिशिंग मध्ये. होऊ शकता माझ्या ब्लाउजला कुठेही जोड वगैरे पडलेला नाहीये. मी एकदम व्यवस्थितपणे पिनअप करून घेतलं होतं. आता साईडचं कापड टिपा मारून साईडचं एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचंय. असं दोन्ही साईडचं कापड मी कट करून घेतलंय. आता मागचे आपण टक्स देऊन घेऊ. टक्स मी 4.5 वरती दिलाय आणि टक्सची उंची ठेवली 4.5 वरच. माझा गळा भरपूर डीप आहे त्यामुळे मी खाली टक्सची उंची भरपूर जास्त घेत नाहीये. जास्त टक्सची उंची घेतल्यामुळे काय होतं आपलं
शोल्डर उतरण्याची शक्यता असते. आता पुढचे फ्रंट आपण जोडून घेणार आहोत. मी साईडचं कापड अगोदरच फिटिंग करून ठेवलं होतं अस्तरवर मेन फॅब्रिक. साईडचा कपडा कट करून घेऊन व्यवस्थित फिनिशिंग मध्ये कट करून प्रिन्स कट आणि पुढचा पॅटर्न आपल्याला दोन्ही जोडून घ्यायचे आहेत. पण जोडताना एक ट्रिक वापरायची आहे. आपण कटोरी वरच्या साईडने जोडतो तीच आपल्याला खालच्या साईडने जोडायची. अशा प्रकारे कोणतंच कापड खेचायचं नाही. एकदम फिनिशिंग मध्ये दोन्ही कापड व्यवस्थित ठेवून डबल टिप मारून घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही बाजूचे प्रिन्स कट जोडून घेतलंय. आपल्या ब्लाउजला कप पाडण्यासाठी मी थोडीशी आडवा टक्स मारणार आहे. आडवा टक्स मी 3.5 पावणे 4 इंचावरती खाली घेतलाय आणि रुंदीला 2 ते 2.25 इंचावर पाव इंचाचा टक्स मी देऊन घेतले, जेणेकरून आपल्या प्रिन्स कटला खूप छान पप पडलाय. हे पाहू शकता दोन्ही साईडने किती छान पप पडलाय. आता 1.5 इंचाची किंवा 2 इंचाची पट्टी घेऊन आपण खालची बाजू पट्ट्या जोडून घेणार आहोत. सोयीच्या ब्लाउज वर ठेवून आतल्या बाजूला दुमडून मी तुम्हाला दोन्ही पण साईडची दाखवली आहे. वरती दाबटीप देऊन आतल्या बाजूला दुमटून घेऊन फिनिशिंग मध्ये आपल्याला अशी टिप देऊन घ्यायची. ब्लाउज शिवण्यासाठी फिनिशिंग खूप महत्वाची आहे. पाहू शकता. आता हुक लूक पट्टी मी जोडून घेणार आहे. त्यासाठी मी 1.5-2 इंचाच्या पट्ट्या कट करून घेते. ज्या साईडने आपल्याला हुक बसवायचे त्या साईडने वरच्या बाजूला पट्टी ठेवून मॅश डबल दुमटून घेतली आहे, डबल फोल्ड केली आहे आणि वरच्या सुलट बाजूला ठेवून मी त्याला टिप मध्ये देऊन घेते. वरती दाबटीप देऊन आतल्या बाजूला अशी व्यवस्थित फिनिशिंग मध्ये मी जोडून घेतली. आता लूक पट्टी अस्तर आणि मेन फॅब्रिक वर मी एकावर एक ठेवून घेतले, दोन्ही सारखं कट करून घेतले. तुम्हाला असं मी डायरेक्ट जोडणार आहे. तुम्हाला असं नसन जमत तर तुम्ही अगोदर ते एकमेकाला जोडून टिप मारून घेऊन अटॅच करू शकता. हे पाहू शकता मी डायरेक्ट जोडते. माझं फॅन चालू आहे, कापड उडतंय. पण हे कापड ठेवताना आपण अस्तरच्या खालच्या साईडला ठेवायचं आणि त्याच्यावरती सुईची बाजू वरती ठेवून टिप देऊन घ्यायची. खालच्या साईडला कापड दुमटून लॉक करून घ्यायचंय आणि अस्तर वरती मी
दाब टीप देऊन घेतली, पाहू शकता. आता डबल फोल्ड करून परत एकदा फोल्ड केलंय. अशा प्रकारे मी लूक पट्टी अटॅच करून घेतली. याच्यावरती कच्ची टीप देऊन घेतली एक. दोन्ही सारखे आहेत का ते पाहून घ्या एकदा. हो. आणि मग आता वरच्या गळ्याच्या बाजूला आपण गोट मारून घेऊ शकतो किंवा आतल्या बाजूला कापड टाकून हात शिलाई पण करून घेऊ शकतो. गोटसाठी तिरपं कापड कट करून मी 2 पट्ट्या तयार केले. त्याला एक साईडने दुमडून घेतलंय. असं वरच्या बाजूला कापड ठेवून आतल्या बाजूला दुमडून घ्यायचंय. हे पाहू शकता किती सुंदर गोट तयार झालाय. अशा प्रकारे फिनिशिंग मध्ये गोट तयार करण्यासाठी काय ट्रिक लागते ती मी तुम्हाला दुसऱ्या एका सेपरेट व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. माझा किती सुंदर गोलगळा तयार झालेला आहे. आता लूक तयार करून घेते. तुम्ही माप टाकून सारख्या अंतरावरती 5 खुणा करून लूक तयार करू शकता, पण मला सवय असल्यामुळे मी माझ्या अंदाजाने लूक तयार करून घेतली. आता बॅक साइड आणि फ्रंट साइड दोन्ही जोडून घेतले. शोल्डरच्या साइडला अर्धा इंच आणि गळ्याच्या साइडला पाऊण इंच असं मी तिरकस शोल्डर जोडून घेतले, जेणेकरून आपला गळा उतरणार नाही, शोल्डर उतरणार नाही, गळा पसरट होणार नाही. पाहू शकता किती सुंदर. थोडस कापड जास्त झालेलं ते कट करून घ्यायचे. आता अस्तरवरती मेन फॅब्रिक ठेवून मी पब्बाई तयार केलेली आहे. थोडेसे छोट्या छोट्या चुना टाकून हे कशा बनवायच्या, हे पब्बाई कशी तयार करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या ब्लॉग मध्ये. आज मला फक्त तुम्हाला ब्लाउज स्टिचिंग करून दाखवायचंय. सुन्नतवाली बाई कशी तयार करायची हे मी तुम्हाला एका सेपरेट व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. अशा प्रकारे आपल्या दोन्ही बाई तयार करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे वरच्या साईडनी पट्टी दाबून
आतल्या साईडला फोल्ड करून बाईची पुढची बाजू कंप्लीट करून घ्यायची. डबल फोल्ड करून एकदम फिनिशिंग मध्ये आपल्याला व्यवस्थित खाली प्लेटावर टिप न येता टिप मारून घ्यायची आहे. हे पाहू शकता किती छान बाई तयार झालेली आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूच्या बाई तयार करून शोल्डरचा मध्य घेऊन बाईलाही आपल्याला मध्य काढून घ्यायचा आहे आणि बाई मध्यापासून जोडायची आहे आपल्याला. मध्यापासून पलीकडे टिप मारून घेऊन दोन्ही बाजूची बाई कंप्लीट करून घ्यायची. बाई जोडताना कोणताही कापड खेचायचं नाही. पाहू शकता. अशा प्रकारे मी दोन्ही साईडच्या बाई तयार करून घेणार आहे. डबल टिप मारून घेतलेली आहे. ब्लाऊज शिवताना मैत्रिणींनो आपल्याला फिनिशिंग कडे जास्त लक्ष द्यायचंय. आपली फिनिशिंग जर खूप सुंदर असेल ना तर आपलं ब्लाऊज एकदम छान दिसतं. आपल्या कामामध्ये नीटनेटकेपणा ठेवायचा. पाहू शकता मी दोन्ही पण बाई मध्य सेंटर काढून शोल्डरच्या सेंटरला जोडून घेतलेली आहे. दोन्ही बाजूच्या बाईंना डबल टिप देऊन मी परत एकदा सांगते, बाई जोडताना कोणतीही साईड खेचायची नाही. बाईची साईड पण खेचायची नाही आणि खालची अशा प्रकारे मी दोन्ही साईडच्या बाया बसून घेतलेल्या आहेत. आता मी फिटिंग करणार आहे ब्लाऊजला. आपल्याला अगोदर अंडरग्राउंड फिटिंग करायची आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजचे धागे दोरे दिसणार नाही. अशा प्रकारे दोन्ही साईडची फिटिंग आपल्याला अगोदर अंडरग्राउंड फिटिंग करायची आहे. मध्य लक्ष ठेवायचा. साईडचं कापड कट करून घेऊन आपल्याला ब्लाऊज उलटवून घ्यायचंय.
आता मेन फिटिंगची टिप देऊन घ्यायची आपल्याला. 6.5चा दंड घेरा आहे आणि 9ची चेस्ट आहे. अशा प्रकारे दोनही साईडची फिटिंग आपल्याला करून घ्यायची आहे. पाहू शकता 36ची छाती आहे. तर मी 36चा चौथा भाग 9 येतो त्याच्यावरती खूण करून खाली कंबर 31चा आहे. तर 7.25 वर एक खूण करून तिन्ही पॉइंट मी जोडून घेऊन अशा प्रकारे फिटिंग केलेली आहे. खूपच ब्लाऊजची सुंदर फिटिंग आलेली आहे. ब्लाऊजच्यात आपल्याला कुठेही रिंकल्स झालेले नाहीयेत. आता आपण नॉट बसवणार आहोत. नॉटला शोल्डरच्या साईडनी 3 इंचावर खाली खूण करून नॉट बसवायची आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडचे नॉट बसवलेले आहेत. अशा प्रकारे आपलं ब्लाऊज पूर्णपणे रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.